काय काय त्या यश रूम मध्ये जाऊन तिथे काय बोलत तुला तिकडे बघितलं ना तेव्हा डाऊट आला मला. हा बोलणारच का मुकाट्याने आता? काय विचारतोय मी? बोल ना. वहिनी कसला तरी प्लॅन करतायत. कसला प्लॅन? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की प्लॅन बद्दल सांगायचं तुला. प्लॅन सांग. पार्टीचं काय? उद्या पार्टी आहे आणि वहिनी त्या पार्टीमध्ये यशच्या बाबतीत काहीतरी बरं वाईट करणार आहे. हो त्यांना ना कसंही करून यशची जागा मिळवायची आहे. मूर्खासारखं बोलू नको. नाही हो मी खरं तेच सांगतेय. आपल्या यशच्या जीवाला धोका आहे आणि हेच सांगायला मी यशच्या रूम मध्ये गेले होते. मला नाही पटत आहे. तुम्हाला पटत नाहीये का? मी जे बोलतेय ना ते त्या सरोजने पण ऐकलंय. मी हवं असेल तर तिला बोलवून आणते. कोण सरोज? ती हाऊस कीपिंग वाली सरोज? हो. हे सगळं ऐकल्यापासून ना माझ्या जीवाची काय घालमेल होते हे माझं मलाच माहितीये. सतत यशचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. बिचारा आपल्या सगळ्यांसाठी तो किती काय काय करतो. प्रत्येकाच्या गरजेला धावून येतो आणि मग स्वतःच बोलतो की तुम्ही सगळी जण आहात ना म्हणूनच मी आहे. आणि हे असं असताना त्या वहिनी यशच्याच जीवावर उठतायत. त्याचीच वाट लावून पाहते. नाही नाही हे सगळं थांबलंच पाहिजे. आणि ती जे काय करते ना हे किती चुकीचं आहे. कुणीतरी त्यांना सांगितलंच पाहिजे. हो काय चालवलेस तू? आता म्हणे मला काय वाटेल ते बोलीस सगळं ऐकून घेतलं मी. आता माझ्या यशच्या जीवावरती उठले. तू आता ह्या वेळेत माझ्या बेडरूम मध्ये काय करतोयस? दारू पिऊन आलास ना परत? आउट. आउट आता तुला या घरातून आउट करणार आहे मी. सत्यजित! काय सत्यजित? अरे काय करतोयस तू हे? अरे तुला आधी करायला पाहिजे तू केलं नाहीस म्हणून मला हे करायला लागतं. तिला घरात बाहेर काढणार आहे मी. अरे बायको आहे ती माझी. अरे म्हणून काय अख्ख्या घर गिळायला द्यायचं का तिला? माझ्या यशच्या जीवावरती उठली ती. खोटं खोटं बोलतोय. नाही सोडणार तिला. तू नको येऊ मध्ये. तू मध्ये येऊ नको. यश यश प्लीज प्लीज वाचव मला. थांब पुढे झाले. हा माणूस यश खोटाडे इथपर्यंत मजल गेली तुझी आता. खबरदार. काय खबरदार? आतापर्यंत मोठीवारी सगळं ऐकत गेलो. तुझं एक नंबरची खोटाडी निघालेस तू. यश यश तुला ना काय करतोय? Have you lost it? तिला असं सोडणारच नाही. काय करतोय? यश बरं झालं तू वेळ म्हणालास. यश नालायक माणूस आहे. नालायक माणूस माझा जीव घेणार होता. नालायक मी नाही तू आहेस नालायक. तू त्या पार्टीमध्ये जीव घ्यायचा काहीतरी प्लॅनिंग करत होती. नाही खोटं बोलतोय हा यश. तुला माहिती मी तुला माझा मुलगा मानते ना. याचा रागच आहे या माणसाच्या मनात. हा राग मनात ठेवूनच मी एकटी असं बघून ना माझ्यावर हल्ला करायला माझ्या बेडरूम मध्ये घुसला. वेळी सत्यजित तिथे आले ना म्हणून बरं झालं. नाहीतर मी जिवंतच राहिले नसते. तू विचार सत्यजितला. सिमी बोलते ते खरं आहे. मी तिथे वेळेत पोहोचलो म्हणून, नाही तर अनर्थ ओढवला असता.
अरे मी पण बोलू शकतो, मला पण वेळेवरती कळलं म्हणून, नाहीतर माझ्या यशच्या बाबतीत अनर्थ घडला असता. विश्वजित तू शांत बस. तुला जे काय बोलायचंय ना ते आपण शांतपणे बसू आणि बोलू. नाही नाही, तुम्ही शांत बसा, पण मी शांत बसणारच नाहीये ना आता. काय करणार आहेस तू, काय करणार आहेस? आय एम कॉलिंग द पोलीस. जा बोला ना पोलिसांना, आणि कुणाला बोलव. ते यायच्या आधी ना तुला मी खलास करतो आणि मी जातो पोलिसात मारलं म्हणून सांगायला. यश, हे आता अति होतंय. मी ऐकून घेतो, याचा अर्थ असा नाही हा कसाही वागेल आणि कसाही बोलेल. लक्षात ठेव, हात मलाही उचलता येतो. अरे लहानपणी कधी नाही उचलला जात, आता काय उचलला? Shut up! काय चाललंय तुमचं? हे घर आहे आपलं आणि मला असं वाटत होतं की आपण एका कल्चर्ड घरात राहतो. हे कल्चर आहे आपलं. कोणी एकमेकांचं ऐकून घ्यायला तयारच नाहीये इकडे. फक्त ब्लेम करताय तुम्ही एकमेकांना. मला प्लीज शांतपणे कोणी सांगेल का की एक्झॅक्टली झालंय काय? पण त्याआधी काकूच्या अंगावर हात उचलून तू बरोबर नाही केलंस. प्लीज तिची माफी माग. माझं ऐकून तरी घे. Just say sorry, God damn it! साधी माणूस पण नाही रे. मी तर म्हणतो तूच बोलव पोलिसांना आणि दे ताब्यात. ही घरातून गेली ना तरच आपल्या घराचं भलं होईल, नाही तर नाही होणार. हे बघ काका, ती कुठे जाईल की नाही मला माहित नाही, पण तू जर का तिची माफी मागितली नाहीस ना तर मी मात्र हे घर सोडून नक्की निघून जाईन. यश, आय प्रॉमिस. शब्दाचा पक्का आहे काका. अजूनही वेळ गेलेली नाही. तू तिची माफी मागतोयस की मी? सॉरी. आता मला शांतपणे सांग काय झालंय. ती सारखी सांग दाखवते आणि बोलत असते ना तुझ्यावरती प्रेम आहे खूप म्हणून. सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. ते माणसांवरती प्रेम करायचं का त्या पैशांवरती करायचं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे रे. पण ही जर का तुझ्या जीवावरती उठत असेल ना तर नाही सोडणार आहे हिला मी. नाहीये, खोट आहे. तुला माहिती ना, दारू पिऊन हा काही वाटेल ते बरळत असतो, तसंच आत्ता बरळतोय. काही वाटेल ते बोलतोय रे. या बाबतीत सुद्धा मी सिम्मीच्याच बाजूने आहे. कारण तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते मला माहिती आहे. ज्यांचे डोळेच कधी उघडे नसतात त्यांना आईची माया काय कळणार. अरे डोळे बंद असले तरी कान आहेत, शाबूत आहेत माझे कान. तू काहीही बोल रे, पण सिम्मी यशच्या बाबतीत कधीच असं काहीही करणार नाही. काय झालं यार? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? मी आता जे काही बोलले त्याच्यावर विश्वासच नाहीये का तुझा? मी खरं सांगते. आणि गॉड, मी काय करू की तुझा माझ्यावर विश्वास? इकडे यश, मी माझ्या पिकूच्या डोक्यावर हात ठेवून तुला हे सांगते, हा माणूस खोटं बोलतोय रे. आई आहे रे मी तुझी. माझ्या पिकूच्या जागी तू आहेस यार. तू इकडे रिलॅक्स. हे बघ, हे जे आहे ते फक्त काकाचं मत आहे. आमच्यापैकी कोणीही तुला असं काही म्हटलेलं नाही. नाही, पण माझ्या मनात जर काही असतं ना तर मी माझ्या पिकूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली असती का? इट्स ओके काकू. काका जर का असं म्हणतोय तर आपण त्याला विचारूया तरी की त्याला असं का वाटतंय. बोल काका. पण
तिने ऐकलं, मिथिलांनी सांगितलं मला. मिथिला हा? काकाजी म्हणतोय ते खरंय. हे बघ काकू, आतापर्यंत इथे जे काही घडलं तू सगळं बघितलंयस. आता खरं खोटं काय हे फक्त तुझ्या बोलण्यावर ठरणार आहे. नाही, काय नाही. छे छे, मी असं तुम्हाला कधीच काही बोललेले नाहीये. अरे खोटाडे, तिथं रूम मध्ये सगळं सांगितलं ना मला. इथं ते सगळ्यांच्या समोर आणलं तर तू नाही म्हणून देते. आधी तुला एक पहिल्या याच्यामध्ये ना तुला तीच चूक करतो जी सिमी काकूच्या बाबतीत केलीस. मला वाटतं सगळ्यांचा एकमेकांच्या बाबतीत थोडा गैरसमज झालाय, नथिंग एल्स. सो लेट्स जस्ट से सॉरी. आपण एकमेकांची माफी मागूया आणि संपवून टाकूया हा विषय इकडेच. प्लीज, मी हात जोडतो. वाटलंच ना तोंडगाशी सगळ्यांच्या समोर. यालाच विश्वासघात म्हणतात. नेहमी असंच करत आलीस आयुष्यभर. तुझ्याबद्दल ना माझ्या मनात पहिल्यांदा राग होता, राग. असं म्हणतात की त्याच्यावरती आपला राग असतो, चिडचिड असते, ते त्याच्याबद्दल मनात कुठेतरी थोडस का विना प्रेम असतं, जागा असते. आता तुझ्याबद्दल रागही येत नाही, कारण आता तू अस्तित्वातच नाहीस माझ्यासाठी. गुड बाय. पिगुचू, जा बेटा झोपायला. थँक गॉड यश, तू वेळेवर आलास, नाही तर आज ना या माणसाने माझा जीव घेतला असता. रे यश, मला काय वाटतं, आपल्या विश्वजितला ना सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे बहुधा. ही सो डेंजरस. आपण त्याला आपल्या घरापासून जरा लांब बाहेर कुठेतरी ठेवलं पाहिजे. मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं राहील. वी विल बी सेफ, यू नो. कूल डाऊन. असं सगळं करायची काही गरज नाही. मग मी सांगितलं होतं तो व्हायलेंट झाला. त्याला सांभाळ. वहिनी सोडा ना वहिनी, प्लीज. वहिनी ऐका ना माझं. वहिनी प्लीज, माझी काहीच चूक नाही हो. प्लीज विश्वास ठेवा. मग तुझा नवरा ते का बोलत होता जे मी माझ्या नवऱ्याशी बोलत होते? तो हे म्हणाला की नाही की हे सगळं तू त्याला सांगितलंस? अहो, ते काही बोलतील हो, पण मी तसं बोलले का? आणि तिथे सगळ्यात देखत मी तुमचीच बाजू घेतली की नाही? ती तुला घ्यायलाच हवी होती ना, घ्यायलाच हवी होती, नाही तर तुझं नरड मीच तिथे धरलं असतं. लक्षात येते ना तुझ्या? माझ्या चांगलंच लक्षात येते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वतःच्या ना अवकातीत राहायचं, नाहीतर तुला कधी कसं उद्ध्वस्त करेन ना तुझं तुलाच कळणार नाही. लक्षात ठेव. निघ. सिमी, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे काही लागलंय का? हा, अगं मी बरा आहे. तू बरी आहेस ना? तुला काही लागलं नाही ना? हे विचारायला आत्ता वेळ मिळाला तुम्हाला? अगं पण लाज वाटते मला, अक्षरशः लाज वाटते तुम्हाला नवरा म्हणून घेण्याची.
उद्या माझा मुलगा पण तुमच्यासारखं भेकड निघाला ना तर मला काही आश्चर्यच वाटणार नाही, कारण जसा बाप तसाच मुलगा होणार ना. अगं पण तो जे काही बोलत होता ते Just shut up. मला आता ना तुमच्याशी काही बोलायची इच्छा नाहीये. जस्ट लिव्ह मी अलोन. अगं पण लिव्ह मी अलोन. काका हे काय हे सगळं? आर यू ऑल राईट? तुला यश यश बस तू बस तू 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 कुठेही जायचं नाही, तू कुठेही जायचं नाही, समजला? मी आहे तुझ्या बरोबर. थांब काका कुठे आलायचं नाही, तू कुठेही आलायचं काका, नाही. काका. मी थांबणार आहे तुझ्या बरोबर. तुझ्या केसाला पण कुणाला धक्का लावायला देणार नाही, माझी जबाबदारी. काका मला काही झालेलं नाही. आय एम फाईन. तुला काय झालंय? तू का वागतोस असा? कसला त्रास होतोय तुला? हं? हा अरे मला नाही होतय त्रास. तू बस बस इथे. मला नाही होतय त्रास. खूप खरं बोलतो ना म्हणून लोकांना त्रास होतो. आणि आता पण मी खरंच बोलतोय. मी खरं सांगतो तुझ्या जीवाला खूप धोका आहे रे. आणि माझा जीव गेला ना तरी पण चालेल, मी तुला काही होऊ देणार नाही. तू बच्चा आहे ना मेरा. काका एक मिनिट माझ्याकडे बघ. मला काही झालेलं नाही आणि मला काही होणारही नाहीये. लुक एट मी. आय एम फाईन. तुला माहिती नाहीये तुझ्या जीवाला केवढा धोका आहे ते. ओके हे बघ, मला असं वाटतं तू आता झोप थोडा वेळ. तुला आता मला चढलीये, मला चढलीये. मला नाही चढली नाही, मला चढलीये म्हणून नाही बोलत आहे मी. खरंच सांगतोय. तुला तुला माहिती नाही अरे, ही घरातली इतकी माणसं अशी येत आहे की तुला मारून या घरातले लचके तोडायला पण कमी करणार नाहीत. मी नाही सोडणार आहे तुला. एक मिनिट, असं काही होणार नाहीये. आणि तू आता झोप असं म्हणायचं होतं मला. तू प्लीज प्लीज झोप थोडा झोप. नाही मी तुझ्या बरोबरच राहणार. तुला काही होऊ देणार नाही. तू पण थांब, तू पण झोप माझ्या बरोबर. ठीक आहे, मी इथेच थांबतो. मी कुठेही जात. हा ओके चाल. झोपशील तू आता? तू पण इकडे पड. अजून जायचं. डोंट वरी काका, आता सगळं चांगलंच होणार आहे.